अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रेशन कार्ड आधाराशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातूनच कार्यालयात जावं लागत आहे। यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जलनिकासीची समस्या कायम आहे। पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय। रेशन कार्डच्या कामासाठी आलेल्या नागरिकांची यावेळी गैरसोय होत आहे। साचलेल्या पाण्यामुळे त्यातून मार्ग काढत कार्यालयात जावं लागतंय। प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पाण्याची तातडीनं निकासी करण्याची मागणी होत आहे। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। इथे बघा एक रोड होता, आता या रोडवर पूर्ण पाणी तुम्ही दिसत असाल तर पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि आमच्यासारख्या कुबड्या घेऊन चालणाऱ्या दिव्यांगांना खूप अडचणीचा प्रश्न आहे। म्हणजे हे चालणार तर कसं चालणार आहे हे तुम्ही सांगा। माझ्याकडे गाडी आहे, ठीक आहे, मी इथपर्यंत पोहोचलोय, पण आमच्या बाकीचे जे दिव्यांग आहेत तिथेच थांबलेले, त्यांना इथे येता पण येऊन नाही राहिले।